नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAIमध्ये डेप्युटी मॅनेजर टेक्निकल या पदाची पदभरती सुरू झालेली आहे. किती जागा आहेत, कशा प्रकारे अप्लाय करू शकता, शैक्षणिक पात्रता काय आणि सिलेक्शन कसे होणार आहे, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच हे PDF पाहिजे असेल किंवा आर्टिकल वाचायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जॉईन करून तुम्ही हे PDF मिळवू शकता. तर टोटल जे पदं आहेत त्याच्यामध्ये 40 पदं आहेत, जे की डेप्युटी मॅनेजर टेक्निकलचे आहेत. लेवल 10 पे मॅट्रिक्स 7th CPC आहे. 56,100 ते 1,77,500 याचा पे मॅट्रिक्स आहे. आणि याचं जे सिलेक्शन आहे ते डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे बेसिस थ्रू गेट 2025 स्कोअर. म्हणजे तुम्ही गेल्या वर्षीची जी गेट एक्झाम दिलेली असेल त्या गेट एक्झामच्या स्कोअरवर जे आहे ते तुमचं सिलेक्शन होणार आहे. डिसिप्लिन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंगचं हे पद आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग तुमची झालेली असेल, गेट एक्झाम दिलेली असेल तर तुम्ही याचा फायदा जो आहे तो तुम्हाला घेऊ शकता किंवा हे जे नोकरी आहे ती मिळवू शकता. टोटल 40 पदं आहेत. याच्यामध्ये अनरिझर्व्ड 20, SC प्रवर्गासाठी 5, ST प्रवर्गासाठी 2, OBC प्रवर्गासाठी 9 आणि AWS प्रवर्गासाठी 4. तसेच स्पेशल लर्निंग डिसॅबिलिटी, मेंटल इलनेस हे जे PWD कॅन्डिडेटसाठी 2 पदे राखीव आहे त्याच्यामध्ये. तर ते सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. एलिजिबिलिटी कंडिशन काय काय आहेत तर बघा, एज जे आहे तुमचं ते 30 वर्षापेक्षा कमी असावं. त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमची बॅचलर्स डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कंप्लीट असावी आणि तुम्हाला गेटची जी तुम्ही एक्झाम दिलेली असेल त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आता जनरलसाठी जर 30 वर्ष असेल तर SC ST या प्रवर्गासाठी 5 वर्ष आहे एज रिलॅक्सेशन. OBC या प्रवर्गासाठी 3 वर्ष आहे. तसेच PWBD स्टुडंटसाठी SC प्रवर्गातून असतील तर 15 वर्ष, OBC असतील तर 13 आणि जनरल असतील तर 10 वर्ष. एक्स सर्व्हिसमॅन यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत तर जे रजिस्ट्रेशन आहे ते 9/1/2026 पासून ॲक्च्युली स्टार्ट झालेले आहे. तुमच्याकडे काही दिवसच राहिलेले आहेत. 9/2/2026 म्हणजे 9 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. याच्या इम्पॉर्टंट कंडिशन्स आहेत, जसं मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, एसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्हाला फुलफिल करायचे आहेत आणि 30 वर्षापेक्षा जास्त वय नसू नये. त्याचबरोबर तुम्हाला रिझर्वेशन जे आहे ते सुद्धा क्लेम करायचं असेल तर त्यासाठी म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सर्व असणे गरजेचे आहे. हे तर तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. त्याचबरोबर जे बेंचमार्क डिसॅबिलिटी असणारे स्टुडंट्स आहेत त्यांनी सुद्धा ज्या डिसॅबिलिटीज इथं व्हॅलिड आहेत त्या पाहायच्या आहेत. सिंपल यासाठी अप्लाय कसं करायचं आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. www.nhai.gov.in याच्यावर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. यासाठी सिंपल तुम्हाला जे आहे ह्या साईट ओपन करायची आहे. तिथे तुम्हाला फोटोग्राफ, सिग्नेचर, तुमचे 10वी 12वी तुमचे जे डिग्रीचे सर्टिफिकेट आहेत ते तिथे अपलोड करायचे आहेत PDF फॉर्मॅटमध्ये अँड दॅट्स इट. सबमिट करायचं आहे. तुमचा जे ॲप्लिकेशन आहे ते इथं ग्राह्य धरलं जाईल. तर सिंपल आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही याच्यासाठी जे आहे ते अप्लाय करू शकता. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर सिंपल तुम्ही याच्यासाठी अप्लाय करायला विसरू नका. तसेच काही प्रश्न असतील तुमचे तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओज मिळवण्यासाठी, शिक्षण क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम लिंक दिलेली आहे ग्रुपची, तर ती जॉईन करायला विसरू नका. ॲब्सोल्युटली फ्री आहे. तिथं आम्ही अपडेट्स टाकत राहतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.